नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्येच घर बसल्या आपल्या मोबाईलमध्येच ऑनलाईन रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड म्हणजेच कसं डाउनलोड करू शकतात ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय 4 डॉक्युमेंट म्हणजेच तुम्हाला एकाच व्हिडिओमध्येच डाउनलोड करून दाखवणार आहे. तर तुम्ही पण कसं डाउनलोड करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्ही घर बसल्या ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तर तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकतात. चला तर व्हिडिओ सुरू करूया. गुगलवर आल्यानंतर आपल्याला इथे UDI लॉगिन्स डाउनलोड्स माय आधार्स UDIs या नावावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आपल्याला कंटिन्यूस इन वेब्स यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉगिन नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथेच आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर जसं आहे तसंच कॅप्चा इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथेच OTP सेंड केला जाईल. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला डाउनलोड आधार म्हणजे आपल्याला इथेच आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर आपल्याला इथेच डाउनलोड आधार्स या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्लस हे फोटो दिसेल आधार्स. त्यानंतर आपल्याला इथेच कोपऱ्यामध्ये डाउनलोड या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथेच आपलं आधार कार्ड, त्यानंतर आपल्याला इथेच कोपऱ्यामध्येच ओपन करून आपल्याला पहिल्याच कॅपिटल लेटरमध्ये आपला नाव लिहून घ्यायचं आणि आपलं जन्मवर्षास हेच टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला इथेच ओपन करायचं आहे. ओपन झाल्यावर आपल्याला इथेच दिसेल तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर जायचं आहे. तर मित्रांनो, प्ले स्टोअर आल्यानंतर आपल्याला इथेच मेरा रेशन्स हे नाव सर्च करायचे आहे. मेरा रेशन्स ॲप्स हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ऑलरेडी मी इथे इन्स्टॉल केलं आहे. तर इथेच ओपन वर क्लिक करायचं आहे. हा इथेच आपलं कोणाच्या पण म्हणजेच आपल्या रेशन कार्डमध्ये ज्याचे नाव असेल तेच कोणाचे पण आधार नंबर टाकायचा आहे. सगळं टाकल्यानंतर आपल्याला लॉगिन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे. वर क्लिक करायचं आहे. आपल्याला इथेच आपलं रेशन कार्ड दिसेल. तर कोपऱ्यामध्ये दिसेल डाउनलोड करण्यास इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपलं हे रेशन कार्ड इथे डाउनलोड झालं आहे. हे ॲप्स इन्स्टॉल करायचे आहे. तर आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो, हा ॲप्स ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यावर आपल्याला वोटर ID कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर आपल्याला इथेच डाउनलोड इज वोटर्स कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथेच मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आपले स्टेट निवडून घ्यायचं आहे. डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला प्रोसेड या नावावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाई डाउनलोड या नावावर क्लिक करायचे आहे. व्हेरीफाईज डाउनलोड या नावावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथेच वोटर ID कार्ड म्हणजे मतदान कार्ड डाउनलोड झालं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं म्हणजे आपल्याला पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर इन्कम टॅक्स या डिपार्टमेंट यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथेच इन्स्टार्ट ई-पेन्स यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथेच कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथेच कोपऱ्यामध्ये डाउनलोड ई-पेन्स यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथेच डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आहे. आपल्याला ओपन या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला ओपनवर क्लिक करायचं आहे. तर आपल्या इथेच पॅन कार्ड डाउनलोड झालं आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट्सच नवनवीन व्हिडिओज माहिती घेऊन येत राहतात. धन्यवाद.